नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे. कारण वर्षातून एकदाच येणारा स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आणि त्यानिमित्ताने केली जाणारी अतिशय प्रभावी सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात जर तुम्ही ही सेवा नियमाने श्रद्धेने केली तर स्वामींची कृपा घर, मन आणि आयुष्यावर निश्चित उतरते. अनेक स्वामी भक्त विचारतात, स्वामींना पटकन प्रसन्न कसं करायचं? माझ्या अडचणी का संपत नाहीत? आज या सगळ्यांची उत्तरं या एका सेवेमध्ये दडलेली आहेत. भक्तांनो, स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे सामान्य दिवस नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवशी स्वामींनी प्रत्यक्ष रूप धारण केलं भक्तांच्या उद्धारासाठी. या काळात केलेली प्रार्थना लवकर फळ देते. जप, सेवा, नामस्मरण अनेक पटीने फलदायी ठरतं. गुरुकृपा अतिशय वेगाने कार्य करते. गुरु प्रकट दिन काळात केलेली अल्पसेवासुद्धा महासेवा ठरते. म्हणूनच 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळामध्ये आपल्याला स्वामींची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे. अनेक भक्त म्हणतात, मी जप करतो, पूजा करतो, पण बदल काही दिसत नाही. कारण बहुतेक वेळा सेवा नियमाने नसते, मन एकाग्र नसते, अपेक्षा जास्त असतात आणि श्रद्धा कमी असते. स्वामींची सेवा म्हणजे व्यवहार नाही, ती आहे समर्पणाची अवस्था. स्वामी मला काही नको, तुम्ही फक्त माझ्या आयुष्यात राहा. ज्या दिवशी मनातून हे आलं त्या दिवशी स्वामी काम करायला सुरुवात करतात. म्हणून आपण जी काही सेवा करणार असाल तर ती सेवा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. तरच त्या सेवेचे आपल्याला पूर्ण फळ मिळणार आहे. आता लक्ष देऊन ऐका. ही सेवा अतिशय सोपी आहे, पण परिणाम अतिशय खोल आहे. ही सेवा आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. स्वामींचा आपल्याकडे फोटो असेल तर त्या फोटोसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा दिवा लावू शकता. स्वामींना मनातल्या मनात नमस्कार करायचा आहे. त्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे स्वामी, मी अज्ञानी आहे, माझ्याकडून चुका होतात, पण आजपासून ही सेवा तुमच्या चरणी अर्पण आहे. श्री स्वामी समर्थांचा नामजप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. तुमच्याकडे माळ असेल तर अतिउत्तम, माळ नसेल तर तुम्ही 108 वेळा हा नामजप करायचा आहे. तुम्हाला 108 वेळा नाही जमलं तर कमीत कमी 11 वेळा तरी स्वामी नामजप करा. त्यानंतर आपल्याला एक वाक्य बोलायचं आहे आणि हे वाक्य आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे. ते वाक्य म्हणजे, स्वामी कृपा करो, मार्ग दाखवा, भार तूच उचल. हे आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला शेवटी 2 मिनिटे शांत बसायचं आहे. काहीही मागू नका, फक्त स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या. या 21 दिवसांमध्ये खोटं बोलणं टाळा, कोणाचं वाईट करू नका, कोणाला वाईट बोलू नका. शक्य असेल तर 1 दिवस उपहार किंवा फलाहार ठेवा. भक्तांनो, ही सेवा केल्यानंतर मन शांत होतं, घरातील तणाव कमी होतो, अचानक अडकलेली कामे मार्गी लागतात, भीती, अस्वस्थता कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी जवळ आहेत हा विश्वास निर्माण होतो. स्वामी कधी उशीर करत नाहीत, आपणच उशीर करतो श्रद्धा ठेवायला. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तो योगायोग नाही, स्वामींनीच तुम्हाला या सेवेसाठी निवडला आहे. म्हणूनच 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत ही सेवा सुरू करा आणि या 21 दिवसांमध्ये स्वतःमध्ये नक्की बदल पाहाल. जर मनापासून सेवा केली तर स्वामी म्हणतील, आता तुझी काळजी माझी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ गरजू भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.